तुला सांगवलं मी माझ्या दुकानापाशी फोटो काढायचे नाही पहिलं सांगवलं मी तुला मालक नाही माझा कोण तू माझा मालक काय बे तू मालक आहे माझं कोणाचा मालक नाही कुणाला माझ्या बोल बिल्डिंगचा मालक आहे, तुम्ही तू मला सांगा, सांगू तू नका सांगा मला ना. सांगायची गरज माझ्या नाही दुकानापाशी फोटो माझ्या काढायचा मनावर नाही. फोटो बिटो माझ्या काढून दुकानापाशी फोटो सांगायची काढायचा गरज नाही तुला. मला सांगायची माझ्या गरज नाही फोटोपाशी दुकान दाखवतो अंगाला हात लावायचा नाही अंगाला मागे दादागिरी नाही तुमचा संबंध नाही बोलायचा माझ्या मी दुकानापाशी तुम्हाला फोटो काढला, सांगतो तुला सांग निब्बरतो तुला सांगाल तुला निब्बर तोडून फोटो तुला दाखव तुला दे, सांगा फोटो कुणाला दाखव फोन दे. लाव सांग तुला सांगायला मला फोटो दे व्हॉट्सअपला फोटो कुणाला देतो आप्पाचे फोटो किती द्यायचे 100 देतो मी काय गरज नाही मला आमचा पाहुणा रावळा म्हणून तिथे करतो काय नाटक तुम्ही मला मी सांगा तुला अजून नीट सांगवलो जो त्याशी वाकडं बोलला मला तुला अजून सांग वाकड कुणाला बोलत नाही मी काय म्हणालो बोट करून बोलायचं नाही तू मी काय म्हणलं मी बोट करून मला बोलायचं नाही काय म्हणतो मी दादागिरी दाखवायची नाही मला मी कागदोपत्री लढायलो कागदोपत्री लढायचं हा, बस संपला विषय चला सारखा तुम्ही मागे सरका. मला दाखव दे फोटो दे फोटो कुठे म्हणजे आला पळून इथं नाटक आमच्यावर उडाला काय तुला वतनदार आहे मी इथला टाटा 86 नंबरचा नोंद आहे माझी इथे जन्म दाखल्यावर होय जन्म झालेला नका सांगू मला कोण आले असतील समोर इथं गाडी काढ बघू नंतर बघू चला मला दवा काढायचं नाही दवा काढेल दयावान मला फोटो दे काढून मला फोटो दे मला काय काय पैसे तुझ्या बी उडील तिथे बी उडताय त्यांना सगळ्याच गाड्याचा उडा लागला सेव दे मला फोटो दे नाही रे मला तुला मोबाईल फोडीन तुला सांग सोड त्यांना तो आपल्यावर उडाल तर तू आपल्या मला सांगू नका मला कळत आहे मला सांगायची गरज नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने राहा मला सांगायची गरज नाही मी समाजाचं काम करतोय समाजातील लोकांचं काम पाहुणे नाही तुम्ही बिनकामी मला सांग काय सांगलो तुम्ही मला बोलायचंच नाही संबंध तुझा काय फोटो काढीन मी मीडियाचं काम करतो डायरेक्ट सांगलो तुमचं देणं घेणं नाही मागतो हॅड जो लावड्या चल जेव्हा कोण म्हणतात ना जेव्हा पैसे चल चल हा चालते मला तू दे रे भाऊ फोटो दे टाकलं तुमची दे नाही एक नाही मला अजून 2-4 फोटो सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय मी वैजनाथ सुरवशे आता या ठिकाणी सचिन तेलंग कंसात कदम हा आता एक इथला भाई दाखवत भाईगिरी मला दाखवलता कारण त्याची जी बायको आहे नगर परिषद या ठिकाणी बरोबर मॅडम माहितीच्या अधिकाराखाली मी हे बघू शकता पेपर पूर्ण मागितलेले आहेत ती माहिती का मागवतो म्हणून सदरील अधिकारी माझ्या भावाला बी धमक्या द्यायला माझ्या भावाचा फुटपाथवर इथं भेळचा धंदा आहे आणि तू गाडा कसा काय लावतो पार्किंगला येतो व्हिडिओ फोटो का काढतो म्हणून या ठिकाणी व्हिडिओ तयार आहे तो व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला आणि तो व्हिडिओ दाखवतो तो कसा दादागिरी दाखवतो तुझ्या हातपाय मोडतो आणि तुला जीवांशी मारतो म्हणून या नगर परिषदेच्या ठिकाणी बसलेले अधिकारी कोण माहितीये का अजिंक्य रणदिवे असतील मग या ठिकाणचे बरोबर मॅडम किंवा भूमिलेख अधिकारी मॅडम असतील किंवा या ठिकाणचे स्वच्छता अधिकारी जे कोण माहितीये का मला वाटतं काय नाव त्याचं बघा दत्ता साळुंके ह्या सर्वांनी गेल्या हप्त्यापासून मला अनेक माझ्यावर जीव घेणे हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत कारण माहितीचा अधिकार 2005च्या नुसार नगर परिषद तुळजापूर या ठिकाणी चाललेला भ्रष्टाचार या भ्रष्टाचाराच्या बाबतीत मी माहिती मागत असताना हे बघू शकतात तुम्ही वरुडकर मॅडम आणि यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे त्याची माहिती मागण्यासाठी मी नगर परिषद या ठिकाणी माहिती मागतोय तर त्यांचा नवरा असणारा सचिन तेलंग कदम या ठिकाणी त्याची लॉजिंग आहे समोरच्या ठिकाणी आणि ह्या रोडावर फुटपाथ पार्किंग बिर्किंग तुळजाभवानीच्या भक्तांना त्रास होतो म्हणून मी सदरील कलेक्टर तहसीलदार यांना अर्ज निवेदन सादर करत आहे तर ह्याच्यानंतरचा व्हिडिओ बघा की नाहीतर ह्याच्या आधीचा व्हिडिओ असेल तो त्या बाईच्या नवऱ्याचा आहे ज्या नगरपालिकेच्या या ठिकाणी काम करत असताना मला धमक्या देण्याचं काम करते आणि मला म्हणते तू तुळजापूरमध्ये राहतोस कसा तुझा हातपाय मोडतो वगैरे आणि आता त्यानं माझ्या अंगावर गाडी घालण्याचा 2 व्हीलर घालण्याचा प्रयत्न केला आणि 4 व्हीलर गाडी घालून तुला हे करतो मला धमकी दिल्या बघूया प्रशासनानं जिल्हाधिकारी साहेबांनी SP साहेबांना ह्याच्याकडे लक्ष द्या हा तेलंग नावाचा माणूस आता ते व्हिडिओमध्ये दाखवतो याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय हिंद जय महाराष्ट्र